बुलंद आवाज सन्माननीय कुणालजी दाते सर, थँक्यू. एकाच एंडने दोन्ही षटके खेळवले जातील. अनिल मसने यांच्या वतीने पहिल्याच बॉलवर जर विकेट घेतली, त्रिफळाचीत केलं बॅटरला, तर गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्लीन बोल्ड करावं लागेल त्रिफळाचीत. चला तर मॅचला सुरुवात करा. 2 ओव्हरची मॅच आणि कॉमेंट्री बॉक्स एंड कडूनच दोन्ही ओव्हर टाकले जातील, याची कॅप्टननी आणि त्याचबरोबर पंचांनी नोंद घ्यायची आहे. चला बॅटिंग तुम्हाला करायची आहे. सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी करणारा संघ प्रथमेश इलेव्हन दामोते हा संघ इन ऍक्शन आहे. या मॅचची कहाणी 2 ओव्हरचा सामना. नितीन विर्ले पहिलं षटक हाताळतोय. पहिला बॉल या सामन्याचा, फायनल मॅच. पहिलाच बॉल पायावर लागलाय आणि त्या पिली केलेली नाहीये. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय नितीन विर्लेने. या मॅच मध्ये आपण पाहतोय 2 षटकाचा सामना, ग्रँड फिनाले. नितीन विर्ले गोलंदाजी करत असताना जशी त्याने गोलंदाजी सुरुवात केली, नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरच्या बॅटला त्याच्या पायाचा स्पर्श झाला, त्याने लगेचच बॅटच्या तो पाया पडताना दिसलाय. ओव्हर पिच बॉल होता, समोर उडवण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे डीप मधून येत आहेत, खराब फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅकअप मिळते, 2 धावा मिळताना दिसतील. जेरी रांजोली टीमचं खातं उघडले या डबलच्या मदतीने. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आकार घेते. श्री गणेश झालाय 2 धावा. आज स्पर्धेचा अंतिम दिवस याचसाठी केला होता. अट्टासकी शेवटचा दिवस गोड व्हावा आणि खऱ्या अर्थाने काय रोमांचक सामने रंगलेले आहेत. मजा आली या चषकामध्ये. हा बॉल पाल लागलाय, पडल्यानंतर खाली राहतोय, परंतु विकेट किपर अपील कोणाकडे करत होते हाच प्रश्न होता. बॅटला लागलाय बॉल आणि त्यामुळे 1 धाव मिळताना दिसेल. स्ट्रायकर एंडच्या पंचाकडे ते अपील करताना पाहायला मिळाले. मुख्य पंचांच्या कडे त्यांचं लक्षच नव्हतं आणि तोपर्यंत टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर जाऊन पोहोचली 3 धावा. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज नितीन विर्ले चांगली गोलंदाजी करतोय, परंतु तुम्हाला भरपूर कमी वेळेमध्ये हे दोन्ही षटकं टाकायचे आहेत, कारण संध्याकाळचं सत्र आहे, सूर्य अस्ताला चाललाय. बॅटिंग तुम्हाला करायची आहे सेकंड इनिंग मध्ये. बरोबर टप्प्यावर बॉल, विकेट किपिंग चांगली आहे. बॉल अडवला आणि हा डॉट बॉल येतोय. 4 बॉलचा खेळ संपला. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत फक्त 3. जेरी रांजनोलीच्या खात्यामध्ये. एका बाजूला भिवंडी परिसरातला संघ खेळतोय आणि नेरळ कर्जत परिसरातील दामोते संघ इन ऍक्शन आहे. फायनल 2 तालुक्यामध्ये रंगताना पाहायला मिळते. परत एक वेळा फोर्स केला समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला फिल्डर आहे, 1 धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे, रनआउट चान्स आहे. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का, पहिली विकेट गमावली आहे सध्या जेरी रांजनोली टीमने. खरोखर छाप सोडली या स्पर्धेमध्ये. चांगली बॅटिंग त्याने केली आहे. जितू आउट झाल्यानंतर विनीत नॉन स्ट्रायकिंग एंडला शेवटचा बॉल फेस करताना दिसेल फलंदाज भावेश ठाकरे. एका मॅच मध्ये भावेशने देखील खूप चांगली कामगिरी केली होती. शॉर्ट बॉल, परत एक वेळा उंच गेलाय बॉल. फिल्डर आहे मिड ऑफचा, मागे चाललाय, दोघांच्या मध्ये बॉल पडतोय आणि तोपर्यंत 2 धावा ऍड होतील आणि पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोअर बोर्डवर 6. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय रोहन जनार्दन पाटील नवनिर्वाचित नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद, त्याचबरोबर अजिंक्य एकनाथ शेलार युवा उद्योजक, श्री सद्गुरू कृपा पेट्रोल पंप वांगणीचे ओनर आणि त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योजक उद्योगपती आणि त्यातल्या त्यात श्रीधरजी धुळे यांचे चिरंजीव मितेश धुळे गोल्ड मॅन ऑफ बदलापूर जोवेली, त्यांच्या वतीने जो संघ ही फायनल जिंकेल त्यांना 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक जो संघ फायनल जिंकेल, एक्स्ट्रा 10,000 रुपये, 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांनीच पुरस्कृत केलंय. आणखीन 10,000 रुपयाचं पारितोषिक जो संघ फायनल जिंकेल त्यांच्यासाठी असेल. पहिलं षटक संपलंय, 6 धावा झाल्यात. विनीत स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल बॅटची कडा घेतली आहे, स्लाइस होतोय आणि स्वतः गोलंदाजाने झेल टिपलाय. फलंदाज बाद.
कराव्या लागणार आहेत. ओ इथे गोलंदाज पडलाय. नो बॉल घोषित करण्यात आलाय. नो +1 म्हणजे 2 धावा आता ऍड होतील आणि नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा शेवटच्या ओव्हरमध्ये परेश यांचा आणि परेश पडल्यानंतर आता फ्री हिट घोषित करण्यात आलाय. आता कुठेतरी कमबॅक करावा लागेल रांजनोली टीमला. भिवंडी परिसरातील एक मातब्बर संघ आहे जेरी रांजनोली. तो फायनल खेळताना पाहायला मिळतोय. प्रथमेश 11 दामोदेच्या विरोधात. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा बॉल होता, स्टंपला लागलाय. आणखीन एक धाव मिळताना दिसेल एक्स्ट्रा बायच्या स्वरूपात. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 9. सुरेश टोकरे साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. माजी जिल्हाध्यक्ष आहेत रायगड जिल्हाध्यक्ष. आपलं सहर्ष स्वागत सुरेशजी टोकरे साहेब. सुस्वागतम. जय महाराष्ट्र. स्वागत आहे हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये आपलं. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर बायच्या स्वरूपात. आतापर्यंत 9 धावा. दुसरं षटक सध्या सुरू आहे. गोलंदाज परेश. पुढचा बॉल. चांगला फटका. पुल केलाय. पॉवरफुल आहे. बॉल सीमा पार. येतोय षटकार केतनच्या पॅटमधून. केतनने हा षटकार ठोकला आणि नक्कीच एक चांगली धावसंख्या उभारली. आता जेरी रांजनोली टीमने 15 धावा स्कोअरबोर्डवर आल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे कारण एक नो बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 15 धावा स्कोअरबोर्डवर. या मॅच मध्ये कमबॅक होतंय रांजोली टीमचं. कारण सुरुवातीला धावा येत नव्हत्या. केतन मैदानामध्ये गेला आणि केतनच्या पॅटमधून तो सिक्सर आलाय. केतनने धावा बनवल्या. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 20च्या वर जाण्याचा प्रयत्न असणार आहे. केतनने समोर लॉफ्टेड ड्राईव्ह दाखवलाय. गॅप मध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमा पार. सरळ मारलाय. 4 धावांसाठी चौकार. बॅटिंग करतोय केतन. खेळतोय टनाटन या मॅच मध्ये. महत्वाच्या धावा जोडतोय आपल्या टीमसाठी हा केतन मात्रे. परत एक वेळा परेशवर दबाव टाकलाय त्याने. परत एक वेळा ऑन ड्राईव्ह डीप मध्ये लॉंग ऑन आहे. कल्पेशने बॉलला थांबवलंय. तोपर्यंत एक सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीने 20 धावा कंप्लीट. शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातला. या पहिल्या डावातला अंतिम डाव यानंतर आपल्या समोर सुरू होईल. हिंदू हृदय सम्राट चषकाची ही फायनल मॅच. ग्रँड फिनाले याच्यासाठी केला होता अट्टासकी. शेवटचा दिस गोड व्हावा आणि फायनल सामना रंगतदार. शेवटच्या बॉलवर बीट केलंय फलंदाजाला आणि हे सत्र इथे संपलंय. या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 20. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 21. फायनल जिंकण्यासाठी ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रथमेश 11 दामोद या टीमला. शेवटचे 12 बॉल मध्ये 21 धावांचं टार्गेट. कंपल्सरी टार्गेट चेस. रांजोली टीम चला बॅट ठेवायला फक्त 2 जण पाठवा. बाकी मैदानात या. कारण फेअर गेम झाला पाहिजे. तुम्ही देखील दूरवरून इथे आलात. तुम्हाला सहकार्य करण्यात आलं आयोजकांच्या वतीने. चला फिल्डिंग लावून घ्या. माजी जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे साहेबांचे इथे आगमन झाले. जय महाराष्ट्र. आपलं सहर्ष स्वागत. हिंदू हृदय सम्राट चषक शेलू गावातली एक नामांकित स्पर्धा. जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये. एक महत्वाची गोष्ट या गावामध्ये आल्यानंतर दिसली आहे. सगळे जे तरुण मंडळी आहेत ते एकत्र येऊन ही स्पर्धा संपन्न करतायत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकीने ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. सुरेश काका टोकरे यांचे इथे आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे. माजी जिल्हाध्यक्ष रायगड
आपलं सहर्ष स्वागत. यस थँक्यू. नक्कीच माजी रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सुरेश काका टोकरे त्यांच्या सोबतीला ज्ञानेश्वर दादा भगत, हनुमानजी भगत या सगळ्यांचं इथे आगमन होते. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. विनंती आपल्याला की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. फायनलचा सामना सुरू आहे. प्रथमेश धामोते आणि त्यांच्या विरोधात जय हरी रांजणोली. 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. फायनल मॅच, अंतिम लढत. चला 12 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 21 शेवटचा सामना, अंतिम लढत या हिंदू हृदय सम्राट चषकाची. शेलू गावाची एकी, तरुणांमध्ये असलेलं सामर्थ्य आणि त्यातल्या त्यात उद्योग क्षेत्रात घेतलेली तरुणांनी भरारी. शैक्षणिक क्षेत्रात देखील काही कमी नाही आहे शेलू गावातले हे तरुण आणि त्याच्यातून क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. पहिला बॉल पंच केलाय, बॉल चाललाय, कव्हर्स बाउंड्री लाईन फोडत सीमा रेषा पार. प्रथमेश 11च्या खात्यामध्ये पहिला चौकार. चौकार आलाय. कर्जत नेरळ परिसरातील संघ आहे, संघ दामोते आणि दुसऱ्या बाजूला भिवंडी परिसरातील संघ खेळतोय जयरी रांजणोली. 2 तालुक्यांची लढाई अंतिम टप्प्यात. दुसरा बॉल परत पंच केलाय. आता फिल्डर ठेवलाय कव्हर्सला. स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर आहे तैनात. 1 धाव मिळते कल्पेशला. टीमची धावसंख्या 5. 16 धावांची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू 16 धावा. मला असं वाटतं की हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल. दामोदर संघाने नुकतीच फायनल जिंकली आहे. बल्लानीला हरवलं होतं त्यांनी दामतला. हा डॉट बॉल. तिसरा चेंडू मात्र निर्धाव टाकलाय फलंदाज विनीत. नितीन विर्लेच्या समोर डॉट. गोलंदाज विनीत पहिलं षटक हाताळतोय. नितीन विर्ले खूप महत्वाचा खेळाडू आहे. याच्याकडे क्षमता आहे धावा करण्याची, परंतु अजूनही 16 धावांची गरज आहे. लॉफ्ट केलाय बॉल, ऑन साइडला उडवलाय, गॅप मध्ये चाललाय. फिल्डर येत आहेत, पायाने बॉल थांबवण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळाली. काय फिल्डिंगचा दर्जा दाखवला. बॅकअप मिळतंय. एकच धाव आली आहे. 6 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर. बॉल संपलेले 4 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा. 21चं टार्गेट आहे. 8 बॉल आणि 15 धावांची गरज. 8 चेंडू 15 धावा. अंतिम टप्प्यामध्ये 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक देखील आहे फायनल जिंकलेल्या टीमसाठी. आणि हे पारितोषिक त्रिमूर्तींनी ठेवले या स्पर्धेमध्ये. 8 बॉल 15. बॅटची वरची कडा. विकेट किपरच्या मागे फाईन लेग. झेल इथे टिपलाय. फलंदाज बाद. रोहन जनार्दन पाटील नवनिर्वाचित नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद, त्याचबरोबर अजिंक्य एकनाथ शेलार युवा उद्योजक श्री सद्गुरु कृपा पेट्रोल पंपचे ओनर आहेत वांगणीचे, आणि त्याचबरोबर मितेश श्रीधर धुळे गोल्डमॅन ऑफ बदलापूर जोवेली यांच्या वतीने 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे जो संघ फायनल जिंकेल. पाहूया फायनल कुठला संघ जिंकतोय. कर्जत नेरळ परिसरातील संघ दामोते की दुसऱ्या बाजूला संघ भिवंडी परिसरातून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय जयरी रांजणोली. 7 बॉल मध्ये धावा करायच्यात 15. 7 बॉल 15. आल्या बॅक टू द बॉलर. एक चांगला स्ट्रेट फटका खेळलाय. बॉटरमॅनचा खूप चांगला वापर. हेलिकॉप्टरला थोडंसं खालीच ठेवलंय बॅटरने. आणि आता 6 बॉल 14 धावांची गरज आहे. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 7. पहिलं षटक संपलंय. पहिल्या डावामध्ये देखील पहिल्या षटकानंतर फक्त 6 धावा होत्या. यांनी 1 धाव जास्त केली आहे, परंतु सगळ्यात महत्वाचा फॅक्टर होता केतन मात्रे ज्याने षटकार आणि चौकार मारला होता दुसऱ्या ओव्हरमध्ये. त्याच्यामुळे आता 6 बॉल मध्ये धावा करायच्या 14. अक्षय पाटील आलाय.
दीपक चौरसियाच्या हातामध्ये बॉल दिलेला नाहीये, अक्षय पाटीलच्या हातात बॉल दिलाय कॅप्टनने. 6 चेंडू आणि 6 बॉल मध्ये 14. चला फिल्डिंग लावून घ्या टीम लवकरात लवकर. रांजनोली जास्त वेळ घेऊ नका. 6 बॉल 14 धावांची गरज आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं, सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. ज्यांनी मला या स्पर्धेमध्ये बोलवलं, संपूर्ण टीम, जय कोळंबा माता, शेलूगाव, त्याचबरोबर अविनाशजी या स्पर्धेचे आयोजक आहेत, अविनाश तरे. चांगलं निवेदन, सूत्रसंचालनाने कॉमेंट्री ते करत असतात. आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावांची गरज. पहिला बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 8. सुरेश दादा टोकरे यांच्याकडून पारितोषिक आहे. बॉल हवेत आहे. सलग 3 चौकार मारल्यानंतर 3100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 3131 रुपयाचं पारितोषिक सुरेश दादा टोकरे यांच्या वतीने. माजी जिल्हाध्यक्ष रायगड. आणि यावेळेला फलंदाज पाथ. शिवाजी शेठ खारीक आणि सतीश शेठ खारीक यांच्या वतीने देखील पारितोषिक आहे. 6161 रुपयाचं पारितोषिक. तीन षटकारासाठी पारितोषिक दिलं जाईल. विकेट आली आहे. मॅच मध्ये कहाणी बदलली आहे परत एक वेळा. पहिल्या बॉलवर हा बॉल आणखीन एक वेळा वाईड. बारा धावांची गरज आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल 12 रन हे समीकरण. ओ फुलटॉस टाकलाय. हा बॉल मागे चाललाय. फिल्डर येईल तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. पाहूया पंचांचा इशारा काय येतो या बॉलवर. नो बॉल +1 म्हणजेच परत एक वेळा या मॅचची कहाणी बदलली आहे. दामोते संघ देखील कमबॅक करताना दिसतो या मॅच मध्ये. आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 5 बॉल मध्ये 10 धावांची गरज. पाच चेंडू आणि 10 धावा. अंतिम टप्प्यामध्ये फायनल मॅच हिंदू हृदय सम्राट चषकाची. काय सामना रंगलाय. कमालीचा सामना रंगत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. 5 चेंडू आणि 5 बॉल मध्ये 10 धावा करायच्या आहेत या सामन्यामध्ये. पाहूया दामोते संघ जिंकतोय की दुसऱ्या बाजूला जय आणि रांजनोली याच्यासाठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा. तशीच फायनल. शॉर्ट बॉल, हुक शॉट, मागे फिल्डर आहे, प्रयत्न केलाय आणि इथे तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. फ्रीटचा बॉल होता आणि त्याच्यामुळे आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 9 धावांची गरज. दामदगावचे क्रिकेटर कुरमबाई यांचे देखील इथे आगमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत या हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये. आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे. चार आणि 4 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. 9. 4 बॉल मध्ये 9 धावांची गरज. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना, फायनल मॅच. परत एक वेळा गोलंदाज तयार होतोय पुढचा बॉल घेऊन. हा बॉल उंच चाललाय, सळ गगनाला भिडणारा हा षटकार आहे आणि बॉल सीमा पार. दामोते संघाने देखील सांगितलंय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सिक्सर. शेवटचे 3 बॉल आहेत आणि 3 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. कडक षटकार मारलाय बॅटर परेशने. परेशच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार आलाय आणि आता दबाव बनवलाय.
गोलंदाज अक्षय पाटीलवर. 3 बॉल 3 धावांची गरज. फायनल मॅच कमालीची रंगली आहे. सूर्यास्ताला गेला आणि त्यातल्या त्यात एक कडक मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. फायनल मॅच बीट केलंय. विकेट किपरने बॉल सोडलाय. बॉल मागे चाललाय. इथे धावा येतील 2. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि थ्रो येतोय तोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर. रनआउट. बायच्या स्वरूपात या 2 धावा ऍड होतील. एका धावेची गरज. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विकेट किपरने मोठी चूक केली आहे. आता 10,000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. पहिला क्रमांक जिंकलेल्या संघाला रोहन जनार्दन पाटील, अजिंक्य एकनाथ शेलार, मितेश श्रीधर धुळे यांच्या वतीने पारितोषिक ठेवण्यात आलंय. पाहूया कुठला संघ जिंकतोय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. मॅच ऑन. कमालीचा सामना रंगलाय. प्रथमेश 11 धामोते आणि त्यांच्या विरोधात खेळणारा जयहरी रांजनोली. भिवंडी परिसरातील संघ आणि आपल्याच नेरळ कर्जत परिसरातील संघ इन ऍक्शन आहे. काय सामना रंगला. हिंदू हृदय सम्राट चषक सक्सेसफुल आयोजन. गावातील तरुण मंडळीने एकत्र येऊन एकीची भावना जोपासत असताना एवढी मोठी स्पर्धा तुमच्या समोर आणली आणि आज त्यांच्या कष्टाचं चीज झालं असं म्हणायला हरकत नाहीये. या हिंदू हृदय सम्राट चषकाच्या माध्यमातून एकदा दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्या वाजू या फायनल साठी. शेवटचा 2 बॉल शिल्लक आहेत आणि एका धावेची गरज आहे. पुढचा बॉल फुल टॉस आणि इथे रनआउटची संधी आहे. ओ हुकली आणि हा सामना आणि ही स्पर्धा जिंकलेली आहे प्रथमेश 11 धामोते या टीमने. 1 बॉल ठेवून अभिनंदन टीम प्रथमेश 11 धामोते. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपण एक सन्मान घेणार आहोत सन्माननीय सुरेशदादा टोकरे यांचा. मी विनंती करतोय साई मसने, सचिन मसने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सुरेशदादा टोकरे यांचा शुभ